सध्या सणासुदीचा काळ आहे। दिवाळी तोंडावर आलेली आहे, मात्र आता याच सणासुदीच्या काळात एसटी महामंडळानं मोठा निर्णय घेतलाय। महामंडळाच्या या निर्णयामुळे एसटीनं प्रवास करणं महागणार आहे। दिवाळीच्या निमित्तानं 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। ही भाडेवाढ येत्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळासाठी लागू असेल। त्यामुळे अर्थातच ये जा करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असते एसटीनं, आणि त्यातच आता ही भाडेवाढीचा निर्णय। अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकरांकडनं। देवेंद्र, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की या वर्षाच्या सुरुवातीलाच एसटीने भाडेवाढ केली होती आणि आता आपण बघतोय की दिवाळीच्या दरम्यानच एसटीकडून पुन्हा एकदा 10% भाडेवाढ करण्यात येते। जी माहिती मिळते त्यानुसार शिवाई आणि शिवनेरी या बसेसमध्ये भाडेवाढ नसणार आहे। इतर ज्या बसेस असणार आहेत त्यामध्ये 10% जी आहे ती भाडेवाढ केली जाणार आहे। स्वाभाविक आहे, याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसणार आहे। मात्र गेल्या अनेक वर्षापासून दिवाळीच्या दरम्यान एसटीकडून अशा पद्धतीची भाडेवाढ जी आहे ती दिवाळीच्या दरम्यान केली जाते। स्वाभाविक आहे, एसटी महामंडळ जे आहे ते तोट्यात आहे। काहीसा नफा मिळवण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात येतो। मात्र वर्षाच्या सुरुवातीला देखील एसटीच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात आली होती आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार दिवाळीच्या दरम्यान देखील 10% भाडेवाढ जी आहे ती एसटीच्या तिकिटामध्ये केली जाणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीसाठी।